ಇದು ನಾರಂಗಿಸಂದು ಗುಡಿಯಾಲೆ शकला नव्हता. त्याच्यानंतर बघितलं
तर पाचों उंगलियां घी में किसकी होगी हे बी चर्चे की बात होगी तुकाराम. कारण बघितलं 5 धावा झालेत आतापर्यंत, अजूनही बघितलं 5 षटकांचा सामना आहे आणि तिथे 1 षटक संपलं गेले. 4 षटकाचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधला. नाही, तुम्ही जसा उल्लेख केला 5 उंगलियां घी में, खाली सर कढ़ाई में नहीं जाना चाहिए. कसं आहे बऱ्याच वेळेला काय असं 5 उंगलियां घी में और सर कढ़ाई में ऐसा भी होता है. त्याच्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ संपला, दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. ड्राईव्ह केला ऑफसाईडच्या बाहेरच्या ऑफ साईडला ड्राईव्ह केला, जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फील्ड करतील. एकदम एक चेंडूवरती होतं, थोडंसं फंबल, थोडा फंबल झालाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. अलंकार बघितला, फार मोठा अनुभव बघितला आपण या मैदानाचा, कारण ओपन क्रिकेटला देखील त्याने खेळलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण या मैदानावरती आज मास्टर कपच्या माध्यमातून त्यांना बघतोय आपण. पांजूस संघ आज बघितलं आपण, त्यांचं जरी गाव बघितलं बेटामध्ये असला तरी बघितलं आपण ओढीच्या सहाय्याने, पुलाच्या सहाय्याने हा प्रेक्षक वर्ग इथे आलेला आहे. तुकाराम मांगेला आपण बघितलं तर हा, जसं ते प्रवास करून येतात, त्या बोटीवरनं येतात, बेटावरती गाव आहे. पण आज काय झाले माहिती का, सर्व गाववाल्यानं हा मॅच बघतायत. बाकीच्या सिरियल बंद झाल्यात गावामधल्या. बाबा सगळ्या सासू सुनेचे सिरियल बंद करा, सुख म्हणजे काय असतं ते वगैरे सगळं बंद करा. आज फक्त मोबाईल आणि टीव्ही जे आहेत ना, ज्या स्मार्ट टीव्ही आहेत त्याच्यावरती फक्त युट्यूब लावून हा मॅच पाहिला जातोय. आज झगडा नाहीये, नाहीतर रोज काय असतं माहिती का, मॅच लावली की बाबा नवरा बायको मध्ये झगडा होतो, कोण बोलतो सिरियल लाव, कोण बोलतो मॅच बघ. पण आज सगळे सांगतात बाबा सिरियल राहू द्या, आज मॅच बघा. नक्कीच प्रेक्षकांसाठी म्हणायला हवं की पोळीवरती पडले तूप. आणि या स्पर्धेला आला अतिशय छान लुक पाहायला मिळतोय. कारण बघितलं स्पर्धाच तशी आपण बघितलं आणि फायनल देखील तशीच पाहायला मिळते. दोन्ही पालघर जिल्ह्याचे संघ आहेत, दोन्ही बघितलं जवळचे संघ आहेत. दोन्ही बघितलं तर एका बाजूने पालघरचा पांजूचा संघ, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर पालघरचा बघितलं आपण तर नारंगीचा संघ पाहायला मिळतोय. थोडंसं टेक्निकल आहे, मैदानावरती देखील आहेत काहीशा गोष्टी आहेत, जसं फ्लड लाईट्स मध्ये थोडं तांत्रिक बिघाड झाला. त्याचप्रमाणे जे युट्यूब वरती काही प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना थोडासा व्हॉइस देखील येतो, म्हणजे आमचा आवाज तुमच्यापर्यंत कदाचित क्लिअर पोहोचत नाहीये, कारण थोडासा एरर तिथे देखील आलाय. या सर्व गोष्टींवरती मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न डीबीनी करताय, नारंगी ग्रामस्थ देखील करताय. त्याकरता थोडस दिलगिरी देखील व्यक्त करतोय आपण. ज्या एंट्रप येतोय मध्ये मध्ये तो एंट्रप दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. पण मास्टर कप स्पर्धा म्हटली की जसं शांतारामने उल्लेख केला तर थोडं लाईमलाईटच्या बाहेरचं क्रिकेट, प्रसिद्ध जोताच्या बाहेरचं क्रिकेट. पण मागच्या काही वर्षामध्ये आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेने केलेला प्रयत्न असेल, युट्यूब मुळे मिळालेली प्रसिद्धी असेल, त्याच्यामुळे घराघरामध्ये पोहोचलेला हा खेळ आहे. असंही टेनिस बॉल क्रिकेट सगळीकडे पाहिलं जायचं, पण 40+ फार पाहिलं नाही जायचं. आज 40+चं क्रिकेट देखील तितक्याच संख्येनं पाहिलं जातं, एन्जॉय केलं जात आहे. नक्कीच 40+चं क्रिकेट, अबाव 40चं क्रिकेट आणि आता अबाव 50चं क्रिकेट आपलं क्रिकेट काही ठिकाणी पाहायला मिळते. नो डाऊट हे क्रिकेट आपण बघितलं तर फिटनेस आपल्याला देखील छान पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बघितलं आपण तर अनेक गोष्टी आहेत ज्यांना आपण कव्हर करत असतो. दुसरं षटक मार्गस्थ असताना अलंकार आलाय, अलंकारने 2 धावा खर्च केलेत. 2010 पासून बघितलं आपण मास्टर कपला याच मैदानापासून सुरुवात झाली. आपण बघितलं तर म्हणजे नारंगींनी जी सुरुवात केली 2010 पासून केली आणि आपण बघितलं तर आज आपण 2025 पर्यंत पोहोचलोय. म्हणजे एकंदरीत बघितलं मला तर कदाचित तुला 15 ते 16 कदाचित हा मास्टर कप असेल यात काही शंका नाहीये. काही जसा मधला कोरोनाचा काळ देखील होता, त्याच्यामध्ये देखील ते आला होता. आणि ते वगळता सलगपणे जसं तुम्ही उल्लेख केला 14-15 वर्ष सलगपणे या स्पर्धेचं आयोजन नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ करते. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था ती संधी देते, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार आहे. आणि सुरुवातीपासून जसं 16-17 संघ झाल्यास 23 संघांचं सहकार्य नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला लाभते, त्यांचे मनापासून आभार आहे. कारण इथून जर पाहिलं तर कोलशेत, वापीड लांबचा प्रवास करून तिथे पोहोचतात, मालवणी दूरचा प्रवास करून तिथे पोहोचतात. पण हे त्यांना माहिती आहे इथे खेळण्याची मजा थोडीशी वेगळी आहे, त्याच्यामुळे ते देखील एन्जॉय करतात. आणखीन एक गोष्ट बघितलं तुकाराम गेला तर मागच्या वर्षी तुम्ही सगळ्या संघांना संधी दिली होती. म्हणजे कोणताही संघ नाराज होऊ नये, खेळाडू नाराज होऊ नये त्याकरता प्रत्येक संघाला तुम्ही संधी दिली होती. आणि आणखीन एक 2025चं ज्यावेळेस वर्ष होतं त्यावेळेस तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या ग्रुप्सना बघितलं आपण मास्टर कपच्या आमंत्रित केलं होतं. हे सुद्धा आपण छान बघितलं होतं या मैदानावरती. लाईट
आमचं काय नाही आपण विचारतात मॅच चालू करायचं की नाही, जरा आयोजक आपण संपर्क करायचा आहे. दोन्ही टीमला विश्वासात घेऊन आपण हा सामना पुढे चालू करू शकतो की नाही याविषयी थोडीशी चर्चा करा. ऑफ्टरच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, कबरच्या दिशेने चेंडू झालाय तोपर्यंत प्रमोद पोहोचले. चांगलं फिल्डिंग जबरदस्त. धावत आले आणि काय फिल्डिंग केले, कारण त्यांना माहिती आहे आता इथे तुम्ही फायनल पर्यंत प्रवेश केला ना बांधूने, त्यावेळेला तुम्ही कदाचित 80% प्रयत्न केला, 90 केला, 100 केला, आता 110% करायचं आहे, कारण फायनलचा मॅच आहे. प्रमोद भोईर बघितलं आपण, एक टॅलेंटेड खेळाडू आहे आणि बघितलं आपण 80% विश्वास बघितला आपण प्रमोद भोईर यांच्यावरती केला जातो पांजू संघाच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाज देखील आहे. ते मात्र बॅटवरती चेंडूला घेतलाय, ऑन साईडचा क्षेत्ररक्षक येत असताना बघितलं तर चित्र कव्हर करतोय. धावसंख्या 9 पाहायला मिळते. जरी धावफळ कमी असलं तरी फायटिंग स्कोर होईल इतक्या शंका नाहीये. पण किती असायला फायटिंग स्कोर म्हणजे फाईट करायचं आहे तर किती पाहिजे, त्यावर कॅल्क्युलेशन नक्कीच केलं जाणार आहे. या षटकानंतर आपण त्या चर्चेवरती येणार आहोत. आकोट्याचा चेंडू होता, बॉलच्या डोक्यावर खेळायचा होता, क्षेत्ररक्षक बदलक करतोय फिल्डिंग. मी याच करता म्हटलं होतं पांजू संघ आता काय करणार, 110% प्रयत्न करणार. इथे धावाच्या जवळ गरीबात थ्रो तितका चांगला, कलेक्शन तितकं चांगलं, सल्ली यशांवरती चेंडू आढळलाय आणि योगेश घरत मागच्या 2 सामन्यामध्ये मॅच विनिंग करणारा खेळाडू, मॅच विनिंग खेळी करणारा खेळाडू बाद झालाय. राजन नाईक एक अप्रतिम बघितला थ्रो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि गडी बाद असताना आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. कारण त्यांना माहिती आहे, म्हणजे बघा जसा चेंडू गेला, पाठलाग केला गेला, त्यानंतर चेंडूला कलेक्ट केलं, एक केलं, थ्रो केला आणि या थ्रोला बघितलं ना आता एक आठवण होईल. याच मैदानावरती 2007 मधली जयदीप गर्ग चॉमी यांची आठवण. कारण चॉमी यांचा जो थ्रो असायचा ना तो बरोबर कधी कधी बघितलं एस्टॅन वरती असायचा, आपण बघितलं नाही. म्हणून जसं तुम्ही जयदीप गर्गचा नाही वन ऑफ द बेस्ट, म्हणजे जसा प्लेअर असेल ना तसं त्याचा उल्लेख केला होता. पण हा थ्रो कलेक्ट करताना काय केलं होतं बघा, म्हणजे ज्या वेळेला थ्रो केला ना तेव्हा विकेट किपरच्या जरा पुढे चेंडू येत होता, त्याने तो कलेक्ट केला. ही समज आहे ना, हा अनुभव आहे. त्यामुळे आणि बरेच जण सांगायचे बाबा की पाठीमागे दिलीप भोईर आहे, यांचा काही नेम नाही, पण त्यांनी नेम बरोबर मारलाय, परफेक्ट नेम साधलाय त्या स्टंपवरती. कोणताही संघ जिंकवते, कोणताही संघ पराभूत होते, पण तो फायनल मजेदार होणार इतक्या शंका नाहीये. धावफळक पोहोचलंय बघितलं पण या धावसंख्येवर. आता बरं का अलंकार
4 चेंडू हाताळले, 4 चेंडू मध्ये बघितलं आपण तर 4 धावा त्यांनी खर्च केले, 5 धावा त्यांनी खर्च केले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा 2 गोलंदाजांचा वापर केलाय पांजू संघाने या 2 षटकांसाठी. पहिल्यांदा बघितला अनुभवी भरत यांचा, दुसऱ्यांदा बघितला आपण अलंकार यांचा. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन तेही केलं जाईल की आता याच्यानंतर स्ट्रॅटेजी वाईज जसं डावपेस काय असावं लागेल त्याच्यावरती चर्चा होईल. साखरेला रमेश जसं योगेशचा उल्लेख केलाय, हलक्या पायावर चेंडू होता मनगडीच्या साईनं थोडंसं रिक्सवर पाहिलं, हलक्या त्यांना टर्न केलं जसं की ना कलायकीचा मोड दिया त्या पद्धतीने थोडंसं रिस्कवर पाहिलं आणि रिस्ट थोडीशी फिरवली असताना एकदा या चेंडूवरती पूर्ण. जसा अलंकारचा उल्लेख तुम्ही केला होता, भरपूर क्रिकेट त्यांनी खेळले म्हणजे पांजूसाठी भरीव योगदान ऍज अ प्लेअर म्हणून अलंकारचं फार राहिलेलं आहे आणि आज या 40+ क्रिकेटमध्ये तोही आपला खेळ दाखवतोय. नक्कीच जसं तुम्ही म्हटलं ना तुकाराम मांगेला मोड दिया आहे, परंतु या मॅच मध्ये देखील मोड येणार, वेगवेगळे मोड आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंका नाही. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चेंडूला लांब ठेवलं होतं, जवळजवळ कुठल्या स्पॉट वरती तो चेंडू बघितला लँड झाला तर थोडासा बाहेर निघाला तो चेंडू आपण बघितला आणि फक्त सिंगल पाहायला मिळते. एक धाव येते, एकेरी धावेने धावफलक पुढे सरकलं जाते. 12 या धावसंख्येवरती 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर तो 6चा रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 12 वरती पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ बाकी आहे, फायनलचा सामना या ठिकाणी बाकी आहे. चला आपण गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. डीजे आमची आणबानशान खेळाडूंचा हा आहे गुमान, क्रिकेट आमची आणबानशान खेळाडूंचा हा आहे गुमान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार हाय आज या पाटील त्यावेळेला ते होतं की एक गाण्याचे बोल महत्वाचे. सामना रंगणार आहे या नारंगी गावात आणि प्रत्येक सामना रंगतो. फक्त रंग भरण्याचे काम वेगवेगळे असतं. आता फक्त रंग कोणत्या कंपनीचा आहे तेही महत्वाचं आहे. काही ठिकाणी एशियन पेंट आहे, काही नेरोले, काही 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धापलकावरती 12. ही सरासरी काय मिळाली तर 30 होती, पण 30 नाही 40+ क्रिकेट आहे. कमीत कमी 40 धावा पाहिजे, कारण मागचा मॅच 40चा पाहिलं आपण आणि पांजू टीमला माहिती आहे की नारंगी घरच्या मैदानावरती खेळतोय, मग त्यांना विदिन 30 थांबवायचंय. 30च्या आत अगोदर त्यांनाही थांबवायचं. आणि चेसिंग करत असताना पांजू संघाने काल 52 धावा देखील केले आपण बघितलं तर. 48 चेस करायचे होते पण 52 पर्यंत पोहोचला होता त्या चौकाराच्या सहाय्याने. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. प्रमोद भोईर एक हिरा बघितला, पांजू गावातील पांजू संघातील हिरा, ज्याने अनेक बघितला आपण दशकात क्रिकेट खेळलाय, तो बघितला आपण क्रिकेटर पाहायला मिळते उजव्या हाताने. लेग कट करण्याचा प्रयत्न तर पांजू एक बाताण्याचा तो सामना मला आठवतोय, ज्या वेळेस प्रमोद यांना षटकार कुठले गेले होते, अगेन्स्ट जाऊन परत एकदा प्रमोदने ते षटकार देखील रिव्हर्स मध्ये कुठले होते. हे हा खेळ देखील बाताऱ्यामध्ये पाहिला होता तुकाराम मांगेला. नाही दोन्ही विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही मध्ये ती क्षमता आहे. आता ती जबाबदारी पहिला रोल आलाय कुठला गोलंदाजचा, तो रोल ते प्ले करतात. पहिला चेंडू पडला बाहेरच्या दिशेनं निघून जातोय निर्धाव चेंडू. ऑफ टॉपच्या बाहेरचा चेंडू ऑफिस खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत पॉईंटच्या रिझन मध्ये. आता धाव घेण्याची प्रयत्न करणार नाही, कारण एक धाव बाद झालाय. मराठीमध्ये म्हण आहे पुढचा स्टेज मागचा शाणा. पुढच्याला ठेच लागली का मागचा सांभाळून चालतो, पण आता काय झालंय पुढच्याला ठेच लागली का तो मागच्याला सांगतच नाही बाबा त्याला पण पडू दे, असं आता सध्या परिस्थिती आहे. ठेच लागल्याशिवाय माणूस सुधरत नाही आणि नक्कीच चांगलं विचार तुकाराम मांगेला बघितलं आपण. 13 धावा फलकाची पाहायला मिळतात. प्रमोद भोईर आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत. 2 चेंडू मध्ये बघितलं आपण 1 धाव आलाय. प्रमोदकडे काय स्विंग आहे आपण बघितलं, आउट स्विंग इन स्विंग दोन्ही आहेत आपण बघितलं तर नो डाऊट इज अ ब्युटिफुल बॉलर. आणि खास करून बघा रमेशसाठी क्षेत्राची रचना वेगळी लावली आहे, कारण मागच्या मॅच मध्ये 2 रिव्हर्स स्वीपचे चौका ठोकले होते आणि तेच लक्षात घेता एक अतिरिक्त खेळाडू होता ऑफ साईडला आणलाय. हे कौशल्य आहे, म्हणजे कॅप्टनला ते गोष्टी करायच्या आहेत. ऑफ साईडला फिडिंग जर आपण पाहिली तर एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक बॅकवर्ड पॉइंट आहे, एक डीप पॉइंट म्हणूया किंवा थर्डमॅनच्या थोड्याशा उजव्या बाजूला वाईडिश थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक थोडासा लॉंग लेगच्या बाजूला फाय लेगच्या उजव्या बाजूला हा क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त वेळ जास्त जाऊन देऊ नका, तर वेळेचा खेळ वेगळा आहे. प्रमोद भोईर तिसरा चेंडू घेऊन जातोय. यावेळेस क्लिक करायचा होता, क्लिक करायचा होता, चेंडू पाठीमागे निघून जातोय.
बघा हे टेक्निकल खेळ आहे आणि टेक्निकचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय रमेश मांगेला, कारण मोठा गॅप त्याने बघितलाय. त्या गॅप मध्ये फक्त चेंडू त्याला ढकलायचा होता. नक्की. आणि क्रिकेटचा खेळ तसा तुम्ही टेक्निकचा उल्लेख केला, हा तंत्राचा खेळ आहे, मंत्राचा नाही. हा तांत्रिक आहे, मांत्रिक नाहीये. त्याच्यामुळे टेक्निकली खेळायचं आहे. त्या टेक्निकली करेक्ट कोण आहे? सध्या दोघांनी मिस केलं होतं. चांगली गोलंदाजी प्रमोद यांची. आउटसाइड एज लागला होता, थोडा प्रयत्न जरूर केला होता दिलीप भोईरेंनी. हातावरनं थोडासा वर गेला, सास तो गली में अटकेली, श्वास थोडासा अटकला गेला होता. एक धावाने धावफलक पुढे जाईल. 14-14 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नारंगी संघ दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे 2011 सालचा विचार केला तर विजेता होता. त्याच्यानंतर बघितलं आपण मागच्या वर्षी देखील त्यांनी विजेतेपद प्राप्त केलंय. मात्र बघितलं पांजू संघ 14 ते 15 वर्षानंतर बघितलं मेगा फायनल मध्ये पोहोचला या मैदानावरती. त्यांच्यासाठी वेगळी कहाणी आहे, त्यांच्यासाठी वेगळी कहाणी आहे. आडव्या बॅटना काय गोलंदाजी चालले. आता पांजूसाठी वेगळी कहाणी आहे. ते जसं एक सिद्धेचं गाणं आहे बघा, काटे नहीं करते लम्हे इंतजार के, सब पांजू वाले नजर लगा के बैठे ट्रॉफी पे सब यार के. सगळे जण नजर लगे, भरपूर इंतजार बडा हुआ है भाई. अब थोडासा इंतजार खत्म कीजिए. आणि तशीच कामगिरी प्रमोद करतायत. ओव्हर डिलिव्हरी. मी मगाशी म्हटलं होतं प्रमोद भोईरकडे काय स्विंग आहे आणि आता बघितलं क्लोज, बघितलं आपण एस्टनच्या क्लोज केला होता त्यांनी चेंडू. बघितलं आपण फलंदाजाला. 3 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. 15 धाव फलकावरती पाहायला मिळतं. व्हॉट अ मॅग्निफिसंट ओव्हर फ्रॉम प्रमोद भोईर. फक्त 3 धावा या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि या षटकामध्ये फक्त 3 धावा. 2 षटकांमध्ये नारंगी संघ कितपर्यंत पोहोचेल? अजून किमान 15 पाहिजे. अजून आता आपण 40 करतो ना, आता ते रिवाईज झाले, थोडस रिवाईज झाले. जसं आता सध्याच्या घडीला जीएसटी रिवाईज झालाय 28% 18%वरती आणि 12% 5%वरती. तसा रिवाईज झालाय. आता बघूया जे रिवाईज झालाय आणि मध्ये थोडस ऍडवाइज दिलं जाते, सल्लाही आहे. पण बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये ना जसं तुम्हाला ऍडवायझर पाहिजे ना, तर आजच्या जमान्यामध्ये ऍडवायझर जोडला बडवायझर पण पाहिजे, तर मजा येणार. ऍडवाइस दिलाय, ऍडवायझर आहे मैदानावरती, पण आता बघूया ते ऍडवाइस सल्ला कोणासाठी फायदेशीर ठरतोय. नक्कीच. भारत राऊत देखील बघितलं आपण कॅल्क्युलेशन करतायत ऍडवायझर आणि डिवायझरचं. आपण बघितलं तर 12 चेंडू आणि किती धावांपर्यंत पोहोचेल या वेळेस बघितलं आपण. नारंगी संघ मेगा फायनल इज ऑन द ग्राउंड ऑफ नारंगी. फर्स्ट टुर्नामेंट ऑफ द सीझन, म्हणजे पहिली टुर्नामेंट या सीझन मधली आणि पहिला धमाका कोण गाजवेल, पहिला पारितोषिक कोणता संघ पटकावेल, पहिला क्रमांक कोणता संघ पटकावेल त्यावेळेस बघायचंय. आणि बघा भारत राऊत देखील उत्सुक आहेत. कशासाठी? त्यांनी खास या वर्षाच्या हंगामासाठी एक नवीन डायरी घेतली. त्या नवीन डायरीच्या पहिल्या पानावरती नाव कोण लिहिणार? जसं म्हणतात ना, या आगरी कोली मास्टरच्या चंदेरी सोनेरी पानावरती पहिलं नाव कोणाचं लिहिलं जाणार. आणि ती कलरची डायरी आपण बघितलं तर. ऑन साइडला बघितलं आपण, फक्त बघितलं आपण दिशा दिली जाते. सिंगल आले, सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाते 16 या धावसंख्येवरती. फ्लड लाईट्स मध्ये हा सामना खेळला जातोय आणि एकमेव असं मैदान आपण बघतोय त्या परिसरामधलं, इथे फ्लड लाईट्स आहेत आपण बघितलं आणि त्याचा बघितला आपण आनंद घेऊ शकतो. जसं आपण चर्चा करतो फ्लड लाईटचा आनंद घेतो. सध्याच्या घडीला पांजू थोडासा अप्पर एंड आहे. जर नारंगी संघाला कमबॅक करायचं आहे तर नुसतं कमबॅक नाही, फाईट बॅक करावं लागणार आहे. आणि ते फाईट बॅक कधी होणार? ज्यावेळेला एक चौकार येणार. षटकार येऊ शकतो, असं नाही की षटकार नाही येणार, फक्त षटकार कुठल्या दिशेला येऊ शकतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्या गोष्टी आहेत. असं चौकार येऊ शकतो, पण त्या चौकाराला कदाचित मोमेंटम जो भाई दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीजें, ये हवा की तरह रहता है. त्या मोमेंटमला खेचण्यासाठी एक चौकार पाहिजे. स्ट्रायकरला रमेश आहे, गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होतोय. रिव्हर्सिवचा फटका केला, चेंडू चाला मिळवला मोमेंटमला, भाई पकड के रखिए आणि तो चौकार आलाय. ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो तो चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. परंतु बघा नॉन स्ट्राईक एंडला गंगाधर आहे आणि गंगाधर आणि सुहास यांचं जे कॉम्बिनेशन आपण बघितलं ना, ते उमेदमान चे स्पर्धेचं वेगळं कॉम्बिनेशन आपण बघितलं तर. ओके. आणि पुढे एकदा बघूया रमेशच्या बॅट मध्ये स्विच हिट झाला, स्विच हिट झाला. हा मॅच पण तसा आहे. स्विच असतो ना, स्विच ऑन होतो, स्विच ऑफ होतो. कधी कधी उलट पण असतं. काही जण वायरमॅन असे वायदा लावतात का ऑन केलं का ऑफ होतो, ऑफ केलं का ऑन होतो, अशी आहे. काही मीटर बंद करतात, काही चालू करतात. यावेळेस बघितलं आपण रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, गरीबात सुहास इज कम बॅक
स्ट्रायकिंग सुहासने बघितलं कमबॅक केलं आणि गरीब आदोचा पाहायला मिळतोय. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. डीजे आपल्या गावचा हाय बैल जोडा आपल्या गावचा हाय बैल जोडा. थँक्यू. सुरुवात देखील दाखवून दिले की भाई बारी बारी सबकी बारी, पिछली बार तुम्हारी थी अब हमारी है. आणि तेच आहे, पहिल्या रिव्हर्सिव्हचा पक्का चौकार, त्यानंतर रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय म्हणून ते सेलिब्रेशन होतं. आणि पांजूसाठी वेगळी कहाणी पण आहे. या आगरी कोळी मास्टर चषकामध्ये पहिल्यांदाच कॅप्टनशिपची धुरा सुहास यांच्या हाती दिली आहे. त्याच्यामुळे नया अंदाज है, नया साल है, नया कप्तान है, और अगर सही सब कुछ ठीक हुआ तो इस साल अपने पास ट्रॉफी भी है. असा पांजूचा सध्या खेळ आहे. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक 20-20. सुहास है और सुहास के पास देखना है यहाँ पर बहुत ही बड़ा यहाँ पर सास भी है और उस सास का बहुत यहाँ पर अच्छा इस्तेमाल करते हुए बघा कॅप्टनशिप चेंज झालंय. लगेच पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच स्पर्धेमध्ये बघितलं फायनल पर्यंत पांजू संघ पोहोचलाय. परंतु बघा नारंगी संघ कितपर्यंत पोहोचलाय. नारंगी संघ बघितला आपण 20 पर्यंत पोहोचलाय. लॉफ्ट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न करतो. ऑन ड्राईव्ह त्या पद्धतीने चेंडू येतोय. सिंगल आलाय. इथे आवाज येतोय प्रेक्षकांचा देखील. ही चेंडू लवकर फेक करून मात्र बघायचंय 2 धावा आल्यात. बम्पलिंग होतंय. कभी इधर कभी उधर, कभी इस तरफ कभी इस तरफ. हे क्रिकेट का खेळ आहे तुकाराम मांगेला. ते सगळं होणार, कारण क्रिकेटचा खेळ आहे. अशा वेळेला थोडंसं प्रेशर असतं, दबाव असतो. त्या दबावामध्ये काही मिस्टेक होतात, चूक होतात. आणि मिस्टेक त्यांच्याकडनं होतात ज्यावेळेला कोण प्रयत्न करतो. चुका त्यांच्याकडनं होतात ज्यावेळेला ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करता. बरेच जण सांगतात की अपयशी यशाची पहिली पायरी आहे. मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. पण करेक्शन काय माहिती का, करेक्शन ऑफ मिस्टेक इज फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. चुकामधनं दुरुस्ती करा, चुकामधनं शिकत जा. धावा आहे धावफलकावरती 22 धावा. तुम्ही जसा उल्लेख केला, कप्तान आहे, कर्णधार आहे. बऱ्याच जणांचा हात बघून नशीब मिळतो, तर इथे पायगुण बी पाहिला जातो. बाबा कर्णधार आहे आणि त्यांनी पहिल्याच मध्ये चांगला उल्लेख तुम्ही केला. सुहासचं धाडत आहे आणि आता हा मॅच पांजूसाठी खास आहे. 2 चेंडू शिल्लक असताना लॉक करण्याचा प्रयत्न अपील जोरदार गरीबात. पंचांचा बॉल सरोवरती या ठिकाणी आणि सुहासला मिळतंय दुसरं यश. पांडू संघाला मिळतंय यावेळेस हे बघितलं आपण 5वं यश. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. डीजे पांडू संघ विचार करत असेल कोणता क्षेत्ररक्षक कुठे ठेवायचा, कोणता खेळाडू आपण आज कुठे उतरवायचा, कोणत्या क्रमांकाला उतरवायचा, कदाचित हा विचार देखील त्यांनी केला असेल. जसं तुम्ही उल्लेख केला, बोटीचा उल्लेख केला, मग पांजूने ती कदाचित शेवटची फेरी किती वाजता निघून जाते माहिती नाही, पण त्याने सांगितले की आज तुम्हाला स्पेशल फेरी करायची आहे बोटीला. ती ट्रॉफी घेऊन येणार आहोत, त्याकडनं तुम्हाला ती स्पेशल फेरी पण करायची आहे. नारंगी संघ विकेट गमावतोय. दिनेशला पहिल्यांदा संधी मिळाले स्पर्धेमध्ये खेळायची. भाई फर्स्ट टाइम आहे लेकिन फर्स्ट क्लास खेळना भी आहे. पहिल्यांदा आलोय, पण आम्ही आलोय तर आम्ही धमाका करणार आणि याच उद्देशाने खेळायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होईल. सुहास आहे सेकंडला. हात येणारा चेंडू होता, हात येणारा चेंडू होता, हात आला, हलक्या हाताने खेळलाय. 77 नंतर क्षेत्ररक्षक गली पडतं, जाऊन फील्ड करेल. सुहासनं धाडस दाखवलं जसं तुम्ही उल्लेख केला आणि एक खास षटक त्याने हाताळलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाबलगती 23 धावा धाबलगती. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्याच्यामुळे हा सामना असा झाला की सावकाश चाललाय. आमची आणबन शान खेळाडूचा हा आहे गुमान. आमची आणबन शान खेळाडूचा हा आहे गुमान. आमच्या एकीची ताकद
झाले आपलं सहर्ष स्वागत आहे या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती. दशरथजी आपलं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2-3 वेळा लाईन केल्यानंतर प्रत्येकाला आठवण झाली की ज्यावेळेला केबल टीव्ही नव्हता त्यावेळेला एंटीना वाला यायचा, तर एंटीना थोडासा हलवायला लागायचा आणि नंतर चित्र यायचं. तसं काही झालं होतं. मग आपल्या स्क्रीनवरती काय यायचं माहिती का, व्यत्यय यायचा. तो व्यत्यय आला होता, रुकावट केली, खेळ दे आणि शेवटचं ओव्हर बाकी आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तेजकुमार शेवटचे षटक. चांगला उल्लेख तुकाराम, कारण बघितलं आपण फार अनुभव आहे मी म्हणे. वरती हा चेंडू होता. तेजकुमार यांचा शेवटचं षटक आहे आणि बघितला पहिलाच चेंडू होता. तेजकुमार हा देखील रेस मधला एक चांगला खेळाडू पाहायला मिळतोय, कारण प्रमोद भोईर, तेजकुमार, दिलीप, त्याच्यानंतर बघितलं आपण तर प्रेमनाथ, त्याच्यानंतर बघितलं आपण सुहास, अप्रतिम खेळाडू बघितला आपण पांजू संघाने दिलेत. पांजूला टप्पा पडल्यानंतर बघितलं उसळी घेणार चेंडू. इथे मात्र बघितलं आपण पंपलिंग झाली होती, गॅदर केलाय. बघितलं आपण इथे मात्र काय घडलं तर रनआउटचा मौका आहे. इधर फेकू की उधर फेकू, मात्र गंगाधर यांना परतावं लागेल, काही शंका नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा होतोय आणि व्हाईट बॉल नंतर जरी धावा झाली तर स्ट्राईक दिनेश चव्हाण राखून ठेवलेला आहे. धावा 26 आहेत. मागचा एकही चेंडू हाताळताना 3 धावा आल्या. जेव्हा धावांसाठी दगडावं लागतं त्यावेळेला एक्स्ट्रा रन देखील तितक्याच महत्वाचे असणार आहे. आपण चर्चा करत होती 40ची 85ची, आता इथे 35 धावा झाल्या तरी निर्णायक ठरू शकतील. म्हणजे दुपारच्या वेळेला मी म्हटलं होतं आता धावा 26 आहेत, 35 काठावर पास आहेत, पण फायनलचा मॅच असेल ना तर तो फुल पास पण होऊ शकतो. 35 धावा काय बघितलं आपण शेवटच्या बघितलं आपण फायनल साठी 10 मार्क ग्रेस देखील असायचे. मागेला 35 बघितलं टार्गेट देखील एक फायटिंग स्कोर होऊ शकतं. तेजकुमार आलाय इथे मात्र बघितलं शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय पांजू संघासाठी. इथे मात्र बघितलं आपण तर पुन्हा एकदा वाईट, लगातार बघितलं आपण वाईटची सांगता पाहायला मिळतंय. विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे पांजू या संघाला. विचार नाही चालू आहे की काय करावं काय करू नये. तर अशा वेळेला थोडस द्विधा मनस्थितीमध्ये नक्कीच असतो गोलंदाज देखील. म्हणजे आता जर धावफलकावरती नजर टाकले तर 28 आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तसं मी 35चा उल्लेख करत होतो ना, त्याच्या जवळपास गाडी चाललेली आहे. आणि पहिला काय होतं, तुम्ही जसा ग्रेस मार्कचा उल्लेख केला, पहिला 35 मार्क भेटले तरी माणूस खुश व्हायचा, चल बाबा 5 झालं. आता 35च्या उलटे 53 झालं तरी टेन्शन आहे, बाबा फर्स्ट क्लास नाही आला. असंही आहे. तर जमाना बदललाय थोडासा. नक्कीच गाडी झुकू चालेल असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण बघितलं 35ची रेष बघितलं आपण थोडीशी जवळ आहे इथे, परंतु बघितलं तर 35 धावा देखील पूर्ण आहेत का. कारण प्रेमनाथ यांनी जे 4 षटकार घेतलेले होते ना आणि ते खेळ शेवटच्या क्षणी केले होते ना, ते देखील आपल्याला पाहायला हवं. तुकाराम मागेल नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला की गाडी झुक चाले आणि हा मॅच रुक के चल रहा है, थोडासा रुक के चल रहा है. रुक बाबा रुक, अरे बाबा रुक तसा आहे. आता गोलंदाज बदललेला आहे. बदललेला गोलंदाज पांजूसाठी किती फायदेशीर ठरणार. शेवटचं षटक आहे, जास्त काय करायचं नव्हतं. प्रेशर नारंगीच्या फलंदाजावरती होता आणि आता दिलीप भोईर जे शेवटचं षटक हाताळतील. 5 धावा आल्यात. बघितलं आपण त्या पहिल्याच चेंडूवरती अजून एक चेंडू पडला गेलेला नाही आहे, कारण बघितलं आपण दोन्ही चेंडू वाईड आलेत. आणि दिलीप भोईर एक अनुभवी असा बघितला आपण तर माजी कर्णधार. त्याच्यानंतर बघितलं आपण पांजू स्पोर्ट्स पांजू या संघाला भरपूर काही प्रेरणा देणारे आणि भरपूर काही बघितलं आपण तर चर्चेमध्ये आणणारे बघितलं आपण तर दिलीप भोईर सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. किती झालेत बुरे, अरे बबलू किती झाले. 28 वर्षानंतर भारताने बघितलं आपण
2011चा तो बघितला आपण विश्वकप जिंकला होता. इथे मात्र पांजू संघाला बघितला आपण 14 ते 15 वर्षानंतर पुन्हा एकदा ती संधी आले पहिला कप जिंकण्यासाठी. आणि बघितला आपण नारंगी संघाला डबल वेळा बघितला आपण लगातार बघितला आपण ती संधी आले या वर्षामध्ये. म्हणजे भारतीय संघाने विश्वचषक जिंकला 1983 नंतर 28 वर्षांनी. त्याच्या अर्ध्यात आता 14 वर्ष जिंकायचं पांजूला. चर्चा केली जाते या ठिकाणी कारण दोन्ही पहिली स्पर्धा आपली झाली होती 16 मार्चला बघितला आपण 2016 साली. त्यावेळेस बघितलं आपण हे दोन्ही संघ म्हणजे पांजू संघाचे खेळाडू आणि नारंगी संघाचे खेळाडू एकत्र खेळले होते. नाही चांगले म्हणजे प्रत्येकाचे ऋणानुबंध देखील आहे, एकमेकांची संमत आहे आणि एक बॉन्डिंग आहे, एक बॉन्डिंग आहे. त्याच्यामुळे तेही सगळं जपलं जातं. फक्त काही गोष्टी असतात जसं आगरी कोळी सामाजिक संस्था आहेत त्याचे काही रूल्स रेग्युलेशन आहेत, नियम अटी आहेत, त्याच्यामुळे त्या देखील फॉलो करणं गरजेचं आहे. भारत राऊत आहे तिथे, भारत काही गोष्टी सांगते. अंपायर तिन्ही पण वाईट आहेत. पहिला वाईट हो तिन्ही बॉल वाईट आहेत, बरोबर आहे. हे गंभीर झालेलं काय बंधू चला सामन्याला सुरुवात होते. दिलीप भोयर थोडासा गोलंदाज चेंज केला गेला आपण बघितलं. त्याचं कारण कदाचित मला वाटतं 3 वाईट पडले गेले होते आणि त्या कारणाचं बघितलं आपण तर दिलीप भोयर आला या ठिकाणी उजव्या हाताने. हो यावेळेस बघितलं आपण थोडासा ब्रेकचा चेंडू होता मात्र चेंडू टर्न झाल्यानंतर थोडासा पाठीमागे निघून येतोय. सिंगल येत या ठिकाणी. पांजू संघ देखील टक लावून या स्पर्धेला आपल्या गावाच्या माध्यमातून लाईव्हला बघतोय. नारंगी संघ स्वतःच्या होम ग्राउंड मधून आणि त्यानंतर लाईव्ह मधून देखील स्पर्धेला बघतोय. तुकाराम मंगेला नाही धडधड प्रत्येकाची वाढले, हार्टबीट प्रत्येकाची वाढले, त्याच्यामुळे तेही गोष्ट आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता. चेंडू चला बिफोर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव चेंडूवरती पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. त्या 2 धावांनंतर धावफलकावरती आपण नजर टाकूया. 31-31 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 31-31. 4 रनों में 4 लग जाएंगे. 4 धावा आहेत त्याच्यामध्ये 4 लागणार आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. डिलिव्हरी बाय दिलीप भोयर अनुभव पणास लावतोय. जे चेंडू हाताळलेत ना आपण बघितलं मागचे त्या चेंडूमध्ये दोन्ही चेंडू बघितला आपण तर अप्रतिम त्याने हाताळलेत आपण बघितलं तर. नाही दिलीप भोयर एका अर्थाने सांगतो की बाबा शेवटचा षटक हाताळताना गोलंदाज पडलाय थोडासा कमी, म्हणजे ते कमी तिथे आम्ही ते दिलीप भोयरने दाखवले आणि जेथे दिलीप भोयर तिथे यशाची हमी. त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी दिलीप भोयरने केले. मी म्हटलं ना जिथे कमी तिथे आम्ही दिलीप भोयर सांगतायत आणि दिलीप भोयर आहेत तिथे यशाची हमी देतोय. चांगला चेंडू हाताळलाय, निर्धाव चेंडू. पांजू संघ थोडासा सुखावला असेल, कदाचित तेजकुमारला चेंज केलं, दिलीप भोयर आला त्या कारणाचं थोडासा सुखावला असेल. आणि ते तो जो विश्वास आहे ना स्वतः जे गोलंदाजी घ्यायची तो 7 ठरवलाय. शेवटचे 2 बॉल खेळण्याचा प्रयत्न मिस केलाय. मग असं घडतं कधी कधी. एखादा बदल, एखादा चेंजेस आपल्या टीमच्या पथ्यावरती पडू शकतो, आपल्या टीमच्या फायद्यासाठी ठरू शकतो. स्कोरबोर्ड 32-35 होण्यासाठी शेवटचा चेंडू आहे. 3 रन पाहिजे. काठावर पास, ग्रेस पास, कसंही व्हा पण पास व्हा. 32 कदाचित इतिहासाने भूगोलचा पेपर असेल ना तर मला वाटतं आपण एकत्र करू शकतो. तुकाराम मंगेला नाही बघा इतिहासामध्ये मुघल आणि सध्या इंटरनेटवरती गुगल दोघांनी हैराण केले. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा बॉल. काय गोलंदाजी चाललंय. तिन्ही चेंडू बॅटला लागले नाही आणि शेवटच्या चेंडूवरती गडीबाद आहे का पंच आउट. शेवटच्या चेंडूवरती आउट. शेवटच्या चेंडूवरती गडीबाद झालाय. धावा धावफलकावरती झाल्यात 32 आणि धावा करायचे त्या ते शेवटचे 3 बॉल डॉट आहेत ते पण आहेत. म्हणजे 3-3 करायचे पण शेवटचे 3 डॉट. आणि हे डॉट आहेत ना
एक आले नागे. चला मास्टर कपचे दोन्ही संघ आपलेच आहेत. दोन्ही संघ बघितलं आपल्या आगरी कोळी समाज संस्थेचे आहेत. मात्र कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल याच्यावरती चर्चा केली जाईल. मात्र बेस्ट ऑफ लक फॉर पांजू, बेस्ट ऑफ लक फॉर नारंगी. गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. डीजे आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. 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 वेलकम, सुस्वागतम. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आगरी कोळी मास्टर चषक 2025 ग्रँड फिनाले आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. जे 16 संघ खेळले त्यांचं देखील मनापासून आभार आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी देखील ज्या संख्येने उपस्थित झाले त्यांचं देखील मनापासून आभार. आणि जे संघ जे कदाचित आले काहीसं उशिरानं सामने देखील संपले, लेट झाला तरी सुद्धा प्रत्येकानं आपल्या प्रयत्न सहकार्य केलं त्यांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं आपण म्हणूया मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. सर्व टीम समोरच्या कक्षामध्ये भारत राऊत यांचा आवाज ऐकला शांताराम करत. आता सध्या कैलास पाटील आमच्या जोडीनं समालोचना कक्षामध्ये आहेत. एका गोष्टीचा उल्लेख मी मुद्दाम केला होता की हा सामना कुणी जिंकू, नारंगी पांजू, रेकॉर्ड तर बनणार आहे. रेकॉर्ड जर पांजू जिंकली तर इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मास्टर कप जिंकणार या मैदानावरती. आणि जर नारंगी जिंकला तर या मैदानावरती लागोपाठचा दुसरा कप आजपर्यंत कोणी जिंकला नाहीये. म्हणजे बॅक टू बॅक कोण नाही विजेता. नारंगी जिंकलं तर ते रेकॉर्ड ठरणार. त्याच्यामुळे दोन्ही रेकॉर्ड ठरणार. कधी घडलं नाही. आणि पांजू तो ते सांगते बाबा रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए, हम तो क्रिकेट के पुजारी है, हमें तो मास्टर टूर्नामेंट का कप चाहिए. हा कप पाहिजे. त्याकरता ते खेळतात. कारण त्यांना दिलं होतं ज्यावेळेला प्लेट मध्ये चहा दिली ना प्रत्येक जण सांगतो बाबा प्लेट नको कप पाहिजे. आरसीबीच्या भरपूर रील्स होत्या अशा. त्याच्यामुळे त्यांनी देखील ट्रॉफी पटकावलेली आहे. बघूया पांजूचा जे स्वप्न आहे ते स्वप्न आज सत्यात उतरण्याच्या काही अंतर आहे. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मेगा फायनलचा सामना साईडला 33 धावा जिंकण्यासाठी दिलेले आहेत. कॅमेरे कालपासून बघितलं स्पर्धेला सुरुवात झाली. आज अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम क्षण अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने बघितलं आपण पालघर जिल्ह्यातील हे दोन्ही बघितलं संघ पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत आणि 8 तालुक्यामध्ये बघितलं आपण तर वसई तालुक्यातील बघितलं आपण हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने नारंगी, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण पांजूचा संघ पाहायला मिळतोय. आपले समाजाचे मित्र नेहमी सांगायचे पालघर जिल्हा म्हणजे सागरी, नागरी आणि डोंगरी तिन्ही मध्ये आहे. तो सागरी किनारा देखील आहे, नागरी भाग देखील आहे जो वसईविराचा परतवशी आहे. आणि त्यानंतर आहे टाळ्यांचा गजर पांजूच्या डगावरून आलाय. आणि पांजू टीम हा स्पिरिट कायम ठेवा, हा टाळ्यांचा गजर कायम ठेवा. कारण टाळ्या तुमच्या टीम साठी एक एनर्जी घेऊन जातील. तर दुसऱ्या बाजूला भले नारंगीचा डगाव थोडंसं शांत आहे, थोडंसं रिलॅक्स आहे, पण तिथे हारू नका, उम्मीद हारू नका. खरं उम्मीद पे दुनिया टिकी है. जैसे स्वामी विवेकानंद जी से एक बार पूछा था भाई सब कुछ हारने के बाद और बुरा क्या है, तो उन्होंने कहा था उस उम्मीद को हारना, इसके बदले आप सब कुछ पा सकते हो. इसके लिए उम्मीद ना खोने दे. उम्मीद पे दुनिया टिकी है आणि त्याच उमेदवारी जायचं आहे. कारण तुमच्या डगआउट मध्ये जर टाळ्यांचा आवाज आला ना नारंगी पांजू तर खेळणाऱ्याला नवी ऊर्जा देईल. एखादा झोपलेला असेल ना त्याला आवाज द्यावा लागतो, बाबा उठ. आवाज ऐसे दो कि सोए को होश आ जाए और ताली ऐसे बजाओ ना कि खेलने वाले को जोश आ जाए. 33 दावा करायचे आहेत. 30-33चं समीकरण आहे. 3 तुम्ही सांगितलं, 3 तिगाडे काम बिगाडे, पण जो बिगाडे ना वो भी सवार है.
त्याच्यामुळे बघूया सलामी जोडी म्हणण्यावरती वन ऑफ द बेस्ट बॅट्समन नेहमीच आपण ज्याला पाहिला आहे दिलीप भोईर आहेत आणि त्याच्या जोडीला प्रमोद आहेत आणि एक लेजंडरी भरपूर वर्ष नारंगी क्रिकेटचा मी म्हणजे जयप्रकाश करायच्या बाबतीमध्ये मी उल्लेख करतो नारंगी क्रिकेटचा अनसंग हिरो आहे. कदाचित लँडलाईट नाहीये पण प्रत्येक वेळेला येऊन आपलं 100% योगदान त्यानं दिलेलं आहे तो गोलंदाजीसाठी आहे. नक्कीच तुकाराम गेला तर म्हटलं जातं ना तर चालली ही पांजू गावला तर चालली ही बघितलं आपण तर नायगाव बंदराळा आणि कप घेऊन जायचं आहे आम्हाला पांजू गावाला याच विचाराने बघितलं पांजू गाव इथे आलेलं आहे. इथे मात्र बघितलं आपण तर टप्पा पडल्यानंतर थोडंसं बघितलं शरीरावर चेंडू आदळलाय आणि बघितलं आपण तर डॉटची सांगता पाहायला मिळते. एका बाजूने जयप्रकाश गरड ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूने बघितलं आपण दिलीप भोईर ज्यांच्याकडे बघितलं आपण अनुभव आहे. हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या जोडीला खेळलेले आहेत. एकमेकांच्या जोडीने केले साथीने केले दिलीप भोईर दिलीप भोईरच्या बॅटमधला टाळ्यांचा गजर आलाय चेंडू गेले सीमारेषा पार चौकार. पहिला थोडं थांबा वाटलं त्यानं मॅच थांबा तुझा बारा बरोबर कर चालले याला आपण डेव्हलप तो बिचारा एक जेपी डान्सिंग डाऊन द पिच तटियाच्या डोक्यावरून यावेळेस पुन्हा चौकार इतकी शंका नाहीये. दिस इज अ मॅग्निफिकंट स्ट्रोक अँड दिस इज अ 4 इयर फ्लाइंग स्ट्राइक फॉर पांजू इयर. परंतु नो डाऊट नारंगी संघ देखील एक अप्रतिम दोन्ही बाजूना एक तरफ गोवा दूसरी तरफ काही दोनों तरफ बराबर की लढाई आहे. विदिन द स्टंप कट करण्यात गेले तर अशा खेळपट्टीवरती कुठल्याच स्पॉटवरती गोलंदाजी करणं 2 मीटर 4 मीटरच्या आतमध्ये गोलंदाजी कदाचित इफेक्टिव्ह ठरू शकेल अशा सेनाला. पण दोन असे सिनियर खेळाडू मैदानावरती एका बाजूला दिलीप भोईर दुसऱ्या बाजूला प्रमोद आहेत आणि त्यांच्यासमोर पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले. प्रमोद भोईर बघितलं आपण 30 इयर्सचा एक चांगला खेळाडू आपण बघितलं. यावेळेस बघितलं आपण काय करायचं होतं मिडविकेटचं क्षेत्र त्याला निवडायचा होता. चेंडू बॅट वरती व्यवस्थित येत नाहीये. बघितलं आपण थोडीशी पंपलिंग झाली आणि डॉटची सांगता पाहायला मिळत आहे. बट वॉट अ ओव्हर फॉर पांजू इयर. पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावांचा बाटला करत असताना पांजू पोहोचलाय 9 या धावा संघटने. अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि भरपूर काय बाकी आहे या मॅच मध्ये. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. डीजे बैलगाड़ा शर्यत इथे ही लगले बिल्कुल. रेस तो यहाँ भी लगी है लेकिन क्या है जीत के दौड़ में तो सब कुछ लगे है लेकिन संघर्ष में दौड़ में कौन भाग लेना चाहता है. अशा वेळेला 24-24 आणि बाजारभावाच्या प्रमाणे सांगायचं ना तर 2 डझन चेंडू आहेत आणि 2 डझन धावा करायच्या. डझनाचा भाव आहे सध्या जर बघितलं तर नायगावच्या बाजारामध्ये जर गेलं ना मासली घेण्यासाठी तर नायगावच्या बाजारामध्ये जी पिवली वाव तिला सर्वाधिक भाव. आता बघूया ज्या पिवली वाव तिला जास्त भाव आणि अख्खा गाव म्हणजे हा मॅच बघतोय पांजूचा अख्खा गाव. नक्कीच एक तरफ प्यार है एक तरफ यार है और इस मैच में वो बड़ी धार है. या मॅच मध्ये धार आहे आपण बघितलं तर अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूचा विचार केला 24 धावांची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. बॅलन्सिंग मॅच आहे. खेळायचं होतं ऑन साइडला चेंडू जातो ऑफ साइडला. खेलना चाहते थे ऑन साइड पर गेंद निकलते हुए ऑफ साइड पर. मैच खत्म नहीं हुआ है
मुकाबला अभी भी बाकी है, रुको दोस्तों यहाँ पर. नाही प्रभुदेवाचा एक चित्रपट आहे, मुकाला मुकाबला, तसा हा मुकाबला आहे, सुपरहिट मुकाबला आहे. हा फायनलचा मॅच आहे, मेगा फायनल आहे, ग्रँड फिनाले आहे. आणि या ग्रँड फिनाले मध्ये टायटल वाला खेळ आहे, टायटल वाला खेळ आहे. चॅम्पियन 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 गाणं वाजायचं आहे. ऑप्शनच्या हाताच्या बॅटची बेस ओपन केली, जबरदस्त प्लेसमेंट. प्लेसमेंट जबरदस्त आहे. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्यात. सेन्सेबल इनिंग. याच्या अगोदर तुम्ही उल्लेख केला होता प्रमोद भैरने, याच्या अगोदर भरपूर इनिंग खेळले असतील, भरपूर षटकार चौकाराची आतषबाजी करतायत. पण मला वाटतं या फायनलचा मॅच एक मेमोरेबल इनिंग तेही साकारतायत. म्हणून मी उल्लेख केला होता, नायगावला बिलॉंग करणारा हा संघ आहे. नायगावच्या बाजारात पिवली वाव त्याला जास्त भाव. आणि फायनलचा मॅच बघतोय पांजूचा का गाव. कदाचित त्यांनी पिवळ्या वावी सुद्धा घेतले असतील. फायनल जिंकल्यानंतर आपल्याला ते खायचे आहेत. मार्गशीर्ष आहे काही कांचा बघायचा. इथे मात्र बघितलं आपण खेळायचं होतं ऑन साईडला. पुन्हा एकदा चेंडू बघितला पाठी आतापर्यंत खर्च केले. बघा डॉट बॉल यायला हवे. डॉट बॉल काय करतील माहिती का, समीकरण बिघडवतील. धापलकावरती एक नजर टाकूया. धारफलकार 12 आहे, 12 12 धावा धापलकावरती आहेत. डॉट बॉल समीकरण बिघडवणार आहे, त्याच्यामुळे ते समीकरण देखील बघणं गरजेचं आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुढे ससाव केलाय. लांबच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील. दुसऱ्या धावेसाठी खेळलेले आणि दुसरी धाव घेताना गडी बाद होतोय. बऱ्याच वेळेला असं वाटतं की बाबा अशा वेळेला अशा धावेची गरज होती नाही. चांगले खेळाडू आहेत पण बऱ्याच गोष्टी आहेत. पण एक ब्रेक घेऊया, गाणं ऐकूया. 13 वरती एक विकेट आलाय, गडी आलाय आणि पुन्हा एकदा येऊया. बघायचं आहे आज कोणाला पावते या ठिकाणी. दोन्ही आपलेच संघ आहेत. दोन्ही बघितलं आपण याच जिल्ह्याचे संघ आहेत. एका बाजूला पांजू आहे, दुसऱ्या बाजूला नारंगी या ठिकाणी. मात्र कशमकश सुरू आहे या मैदानावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न करतोय नारंगी संघ, प्रयत्न करतोय यावेळेस पांजूचा संघ. दोन्ही बाजूला प्रयत्न तेच झाले. नवीन फलंदाज मैदान दाखवतोय. धापलकावरती धावा आहेत ते जितू, नवीन फलंदाज जितू आणि धापलकावरती धावा आहेत त्या 13 धावा धापलकावरती आहे. म्हणून म्हटलं ना एक एक डॉट बॉल, एक एक निर्धाव चेंडू. मॅच मधला रोमांच वाढेल, मॅच मधला थरार वाढेल, सस्पेन्स वाढेल, थ्रिल वाढेल या मॅच मध्ये. परवा टप्प्याचा चेंडू होता, बॅक टू द बॉलर खेळ. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले गेले. थोडासा ओसगिरी आहे. तुकाराम, कुछ लोग बिखर जाते हैं, कुछ लोग निखर जाते हैं और कुछ लोग इतिहास को बनाते हैं. यहाँ पर इतिहास को बनाने की जरूरत है, लेकिन इतिहास कौन बनाएगा? नहीं, इतिहास तोच रखना ना. जो मिल गया उसको खोया नहीं करते, जो हो गया उसको सोचा नहीं करते. और हासिल उन्हीं को होती मंजिल दोस्तों, जो वक्त और हालात में रोया नहीं करते. परिस्थिती कशी असू द्या, इतिहास जर रचायचा आहे तर मात्र लढायचा आहे. बिलकुल बिलकुल तयारी बिलकुल मजबूत आहे दोन्ही संघाची. इथे मात्र बघितलं आपण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावांची गती बघितलं आपण 14 झाले. ऑफ साइडला डीप मध्ये वर स्ट्रोक 1 2 3 अँड अप द 1. इथे मात्र बघितलं आपण चौका. परीक्षक ते सांगते 3 धावांचा पक्ष पंच 3 रन. ओके, 3 रन. चला धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावफलक 17 धावा धावफलकावरती आहे. 16 धावा अजूनही करायच्या. 17 रन, 17 धावा धावफलकावरती आहे.
16 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि बघितलं आपण 16 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. सामना बॅलन्सिंग आहे, बिग फाईट आहे, बिग लढत आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. त्याचं कारण फ्लड लाईट्स मध्ये आपण बघितलं तर कधी कधी छोट्या धावा सुद्धा चेस झालेल्या नाहीत, कधी कधी बघितलं मोठ्या धावा देखील चेस झाल्या आहेत. हे या ग्राउंडचं वैशिष्ट्य आपण बघितलं. कधी कधी बघितलं आपण मोठे फलंदाज हवी झाले आहेत, कधी कधी बघितलं आपण छोटे गोलंदाज देखील हवी झालेले आपण तुकारामागेला बघितलं तर. अशा वेळेला जसं तुम्ही उल्लेख केला होता की बाबा काही लोक बिघडते काही लोक निखरते. नऊस दडपण कोण व्यवस्थित हाताळू शकतो ही कहाणी आहे. दडपण कोण हाताळू शकणार, बरोबर प्रेशरला कोण हँडल करणार त्याची ही कहाणी आहे. परशुराम अर्थात गंभीर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. गोलंदाजीसाठी परशुराम येतोय. त्याला नक्कीच म्हणजे क्रिकेटमध्ये नाव त्याचं गंभीर आहे, पण त्याने सांगितले परिस्थिती जितकी तिकट आहे ना, माराही तिकट आहे, त्यामुळे तो गंभीर आहे पण सध्या खंबीर आहे. खंबीर उभा आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. नक्की जितू यांचा एक सामना मला आठवत आहे. पांजूचं ते मैदान ज्यावेळेस एका चेंडूमध्ये 3 धावेची गरज होती, स्वीप केला होता आणि त्यांनी चौकार लगावला होता. आपल्या संघाला त्याने विजय मिळवून दिला होता आणि ती देखील आठवण होते. कारण बघितलं जितू स्ट्राईकला आहे. स्ट्रायकरला जितू आहे आणि फक्त स्ट्रायकरला जसं तुम्ही उल्लेख केला चर्चा नक्कीच त्याही गोष्टीची होईल. पहिला निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा गंभीर स्ट्रायकर एडला जितू. हात येणारा चेंडू होता. थोडंसं गोळवले चेंडूला जोपर्यंत टिप्स केले मध्ये फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता काय झालंय, पांजूचा संघ पाठलाग करतो 33 धावांचा. मैदानावरती आताच्या घडीला प्रमोदच्या जोडीनं उभा आहे जितू, पण पांजू काय सांगतोय आपणच जिंकू. कारण जितू आहे तिथे, पण दुसऱ्या बाजूला गंभीर खंबीर आहे. त्याला माहिती हे षटक जर आलं ना 3 ते 4 धावांचं किंवा 3 धावांचं 1 विकेटचं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी मिळू शकते. गंभीर प्रयत्न करतोय. प्रमोद आहे तिथपर्यंत उमेद आहे. जितू आहे तिथपर्यंत बघितलं आपण यावेळेस जीत आहे. मात्र बघायचं आहे जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत आणि जर तरच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नाहीये. एनिथिंग कॅन हॅपन इन द गेम ऑफ द क्रिकेट असं म्हटलं गेलं आहे. क्रिकेटमध्ये कधी केव्हा काय घडू शकतं तुकाराम गेला. क्रिकेटचा असा खेळ आपण म्हणतो ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी. अनिश्चिततेचा खेळ आहे. त्याच्यामुळे अशा मॅच मध्ये कधी काय घडेल काय बिघडेल हे सांगता येणार नाहीये. कारण मराठीमध्ये एक अल्प मराठी सिरियल होतो, त्यावेळेला सिरियल आली होती अल्प मराठी चॅनलवरती, घडलंय बिघडलंय. आता कोणासाठी घडलंय आणि कोणाचं बिघडलंय ते बघूया. धावा आहे दाफलकावरती 18 धावा दाफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी आहे. क्लीन बॉल. मी म्हटलं ना परिस्थिती गंभीर असू द्या, मैदानावरती गंभीर असू द्या, तर तो खंबीर उभा आहे आणि खंबीर उभं असताना क्लीन बोर्ड गडीबाद. जास्त शफल केलं. रिप्ले जर पाहिलं तर कदाचित लक्षात येईल ऑप्शनच्या बाहेर येऊन गडी बाद होतोय. परतावर लागले ते फलंदाजाला. सामना संपलेला नाहीये. कारण बघितलं एक महत्वपूर्ण गडी आपण बघितलं तर बाद झालाय. प्रमोद भोईर महत्वपूर्ण गडी बाद झालाय. सामना संपलेला आहे. त्याचं कारण एक आहे. कारण बघितलं आपण जरी लो स्कोरिंग मॅच असला तरी मॅच रफ अँड टफ आहे. मॅच बघितलं आपण एक वेगळ्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय करायला हवं पांजू संघाला, एक डोक्याने चांगली फलंदाजी करायला हवी. काय करायला हवं नारंगी संघाला, डोक्याने चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण करायला हवं. ग्रेट क्रिकेट. आता 15 चेंडूचा खेळ झाला. 15 मध्ये 18 झाल्या आणि 15 मध्ये 15 करायचे आहेत. 15 मध्ये 15 जर केल्या तर पांजू त्या 15 वरती आरामात पोहोचेल. त्याच्यामुळे 15-15चा खेळ आहे आणि त्याला डिफेंड केल्या तर आज मात्र जल्लोष नारंगी गावामध्ये होईल. कारण इथून जर पुढच्या 2 दिवसामध्ये नारंगी गावात एक पालखी शिर्डीच्या दिशेने जाणार आहे. ओमसाईनाथ पदयात्री मंडळ तोही सोहळा आहे. श्रीपास साई पालखी पदयात्री सोहळ्याचा तो उत्सव तो देखील आपण बघायला मिळणार आहे. त्यामुळे त्या सर्व गोष्टी आहेत.
चला मॅच ऑन. बाकीचे सगळे बॉट लाईन पासून थोडेसे लांब उभे राहा. कुठलाही इंटरेप होणार नाही याची काळजी घ्या. चला मॅच स्टार्ट. अंपायर कोणचं मॅच चालू करायची. 15 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच स्टार्ट करा. चला मॅच ऑन होते. 15 चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गंभीर. स्ट्रायकरला फलंदाज. 15-15चा मॅच. हो सुंदर का फटका इनसाइड आउट. देखना फटका. वा काय फटका खेळला. इनसाइड आउट वाला इन आउट वाला फटका चौका. आजच्या दिवसापासून प्रेमनं एक फ्रेम बनवली आपली. फोटो फ्रेम. म्हणजे जसं प्रत्येक जण सांगतो बाबा फोटो काढ माझा फोटो काढ. पण प्रेमने एक चांगली फ्रेम बनवली आहे आणि पहिला चेंडू सुंदर खेळाय. इनसाइड आउट वाला चौका. 14 चेंडूचा खेळ. 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे अपील नाही आउट. पंचांचं बोट वर गेले. अक्रॉस लाईन गेले. इतका चांगला फटका याच्या अगोदरचा खेळा. आता अक्रॉस लाईन गेले. विकेट जॉन्सन. म्हणजे हा मॅच पाहिला ना कैलास तर अम्युजमेंट मार्कवाला ते फ्री फॉलचा उल्लेख येतोय. खाली वर जातोय. कधी खाली जातोय कधी वर जातोय. खाली वर जाणारा मॅच जीवही खाली वर होतोय. पण पहिला म्हणून मी म्हटलं ते अम्युजमेंट पार्क वाला फ्री फॉल असतो ना वर जातो आणि फसकन खाली येतो. हा वर खाली होणारा मॅच आहे. नक्कीच वर खाली बघितलं आपण म्हणजे अप अँड डाऊन्स बघितलं आपण या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ आपले घरचे आहेत. दोन्ही बघितलं चांगले रिलेशन आहेत. क्लोज रिलेशन आहेत. आणि बघितलं आपण तर एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. शेवटचा सामना अंतिम सामना आहे. अजूनही बघितलं चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू 13 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. 13-11चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. मागच्यासारखंच मॅच आहे. म्हणजे मागचा मॅच आपण पाहिलं तर आई वर्सेस नारंगी इथेही 13-11चं समीकरण आपण पाहिलं होतं. आणि आताही जर पाहिलं तर 13 आणि 11 असं समीकरण आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे सुहास. जबाबदारी आहे. कप्तान हे कर्णधार आहे मैदानावरती आणि त्याच्यावरती जबाबदारी देखील आहे. 13 चेंडू 11 धावा. सुहास 5व्या क्रमांकावरती आलेला आपल्या संघासाठी. 13 चेंडू 11 धावांची गरज असताना स्वतः कर्णधार बघितला आपण पांडू संघाचा मैदानावरती स्ट्राईक एंडला. ड्राईव्ह केला होतोय. सिंगल येते. नक्कीच लवकर फलंदाज असला की नक्कीच आपला बॅटला चेंडू लावण्याचा प्रयत्न करतो. सिंगल घेण्याचा प्रयत्न करतो. तीच किमया केले सुहास याने. आणि ऑन द मार्क सुहास पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या बघितलं आपण तर 23 या धावसंख्येवरती. 12 चेंडू 10 धावेची गरज आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये निर्णय येईल यात काही शंका नाही आहे या फायनलचा. या फायनलच्या मॅच मध्ये 12 बॉल आहेत आणि 12 चेंडू मध्ये 10 धावाच्या. 10 का दम लगाना है. दम कम लिवर है. कभी खुशी कभी गम. खिलाड़ी लगा रहे अपना दम कम.
आणि तोच दमकम दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. एका बाजूला पांडू मास्टर, दुसऱ्या बाजूला एनसीसी नारंगी मास्टर. 40+ क्रिकेट आहे. नारंगी संघ आपलं चॅम्पियनशिप वाचवण्यासाठी दुसरं चॅम्पियनशिप डबल धमाका करण्याचा प्रयत्न आहे. तर मोठा जल्लोष करण्यासाठी पांजू मास्टर रेडी आहे. गोलंदाजीसाठी किशोर पाटील, स्ट्रायकरला फलंदाज. दिखाएंगे दमखम तो सॉल्व हो जाएगा सम. इथे बघायचंय सम सॉल्व करायचंय. 12 चेंडू 10 धावेची गरज आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ आपला प्रयत्न आटोक्यात करताय कारण पहिली स्पर्धा आहे आणि बघायचंय इथे मात्र पांजू संघ फलंदाजी करतोय आणि फलंदाजी करताना सुहास बघितलं स्ट्राईक एंडला आहे. दुसऱ्या एंडला G2 आहे. तर यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय किशोर पाटील. पण आताच्या घडीला असा मॅच आहे ना, म्हणजे फार पूर्वी आपल्या गावागावामध्ये ना एक पोपटवाला याचा कार्ड काढण्यासाठी. आता तो पोपटवाला आला तरी कार्ड काढू शकणार नाही, नारंगी का पांजू असा मॅच आहे. तो कार्ड काढणं थोडस कठीण आहे. ते कार्ड कोणाच्या नावाचं निघणार, पांजू की नारंगी, इतका रंगलेला मॅच आहे. नंदी बैलाकडे सुद्धा भविष्य काढायचे परंतु ते सुद्धा नाही जमणार. मात्र बघायचं आहे इथे मात्र 12 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 12 डिलिव्हरीज अँड 10 रन्स टू मेक फॉर पांजू यार. व्हॉट अ फ्लाइंग मॅच, व्हॉट अ ब्युटिफुल मॅच, व्हॉट अ हँडसम मॅच दिस हॅज बीन हिअर. मागे पडली. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह केला होता, ऑन ड्राईव्ह फटका खेळला गेला होता. एकदा चेंडूवरती पूर्ण धावा धाबलकावरती 24. एका बाजूला जितू, दुसऱ्या बाजूला सुहास आहे. गोलंदाजीसाठी एक चांगलं षटक हाताळायचं आहे किशोरना. किशोर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. बैट फेस ओपन केली. बैट से सेंसेबल भाई दिमाग के बत्ती को जलाए रखा है. या वेळेला जितू ना दिमाग के बत्ती को जलाय, त्यांना माहिती नाही अशा वेळेला ताकद नाही तर कधी कधी नजाकत उपयोगाला येते आणि तीच नजाकत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. किशोर पाटील तिसऱ्या चेंडूसाठी. यावेळेस बघितलं आपण टेक्निकचा वापर करतोय. बघितलं आपण सुहास, त्याला माहिती आहे सिंगलची गरज आहे आपल्याला आणि तोच वापर करतोय. एक एक चेंडू जसा चाललाय तशी हृदयाची धडकन वाढत चालले, हार्टबीट वाढत चालले. मग अशा वेळेला काही काहींचा ECG चेक केला ना तर 72च्या जागी 92 ठोके दाखवते. एवढा वाढलाय, याची आवाजही येतोय. ही दगदग आहे, ही दगदग आहे. 9 चेंडू 7 धावेची गरज आहे. 9-7 प्रत्येक चेंडूवरती विचार करण्यासाठी भाग पडलेला आहे. त्याचं कारण एक आहे की ही फायनलची स्पर्धा आहे. पहिल्या पंक्तीचं जेवण, पहिल्या गजाची बाजी फार महत्वाची असते. तशीच पहिली स्पर्धा देखील फार महत्वाची आहे तुकाराम मंगेला. म्हणून पहिल्या पानावरती ते नाव लिहायचं, आपलं कोरायचं आहे आणि त्यासाठी नारंगी आणि पांजू मध्ये चाललेली कश्मकश आहे. ही लढाई आहे, एक कश्मकशवाली लढाई आहे. हे बॅट अँड बॉल मधलं द्वंद्व आहे. हे बॅट अँड बॉल मधलं युद्ध आहे. प्लेअर आहे का? खांब्याजवळ जर प्लेअर नसेल तर त्याने खाली बसा. लेग साईडला फाईन लेगला. पंच त्यांना सांगा तिथे जर खेळाडू जर नसेल तर त्याने खाली बसा. जाकी थोडस बाजूला व्हा. 9 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. खेळण्याचा प्रयत्न होतोय. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमारेषा बाहेर. अशा वेळेला काय जितूच्या बॅट मधला फटका निघलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. पांजू संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. कोणाला वाटलं होतं पहिल्या स्पर्धेमध्ये पांजू संघ इथपर्यंत येईल, परंतु पांजू संघाने ते आतापर्यंत केलंय. व्हॉट अ क्रिकेट बाय पांजू या तुकाराम मंगेला. बरोबर आहे, त्यांनी सांगितलं होतं बाबा हे डार्क हॉर्स होते, कोणी कदाचित मोजलं नव्हतं पण आता डार्क हॉर्स विनिंग हॉर्स मध्ये आहेत, विनिंग स्ट्रीट वरती आहेत. 3 धावांनी दूर आहे, 3 फटक्याने दूर आहे. कदाचित पांजूची वडी सजली देखील असली असेल मला वाटतं.
यात काही शंका नाहीये, कारण चमचमची ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जायची आहे. परंतु सामना अजूनपर्यंत संपलेला नाहीये, कारण आज चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा चेंडू 3 धावांची आवश्यकता, स्ट्रायकरला जितोय. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू बीट झालाय. सामना संपलेला नाहीये, खेळ अजून ते विचारविनिमय केला जातोय आणि मोक्याच्या क्षणीला जो आलेला चौकार, पण मॅच संपला नाहीये. तुम्ही चांगला उल्लेख केलाय. जब तक आखरी गेंद, आखरी विकेट, आखरी रन पुरा ना हो, शेवटचा धाव, शेवटचा चेंडू, शेवटचा विकेट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत क्रिकेट ऑन. गेम इज ऑन. क्रिकेट खेळ जारी आहे. 3 धावांची आवश्यकता आहे. 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा बॉल ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडूला स्लाइस केलाय. चेंडू झाला बॉन्ड लाईन जवळ. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल नाही होणार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिली स्पर्धा जिंकलेली या नारंगी गावामध्ये. आणि व्हॉट अ क्रिकेट मैदान. अप्रतिम. आणि ते सेलिब्रेशन बाजूचं एवढ्या वर्षाचा प्रवास, पाहिलेलं स्वप्न, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. गाणं तुमच्यासाठी येते, डान्स साठी रेडीला. कारण इतकं वर्ष तुम्ही पाहिलं होता, वेळ पाहिला होता, वेळ घेतला होता आणि वाट पाहिली होती. सेलिब्रेशन साठी गाणं येते. I don't say nothing but they